नमस्कार सगळ्यांना, मी प्रणिता आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुल ग्रोथ. आज आपण करणार आहोत खूपच सिंपल पण इफेक्टिव्ह असा 20 मिनिटांचा योगा रुटीन, जो तुमची बॉडी फ्लेक्सिबल करायला मदत करेल, एनर्जी बूस्ट करेल आणि माइंड काम करेल. हा योगा रुटीन अगदी बिगिनर्स पासून ते रेग्युलर प्रॅक्टिस करण्यासाठी खूपच खास आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही लेवलवर असला तरी हा योगा रुटीन तुम्ही इझिली आणि कम्फर्टेबली फॉलो करू शकता. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त तुमची योगा मॅट घ्यायची आहे, कम्फर्टेबल कपडे घालायचे आहेत आणि फक्त 20 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढायचा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी सुखासनांपासून घेऊया. पाठ आणि मान सरळ रेषेमध्ये, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करूया आणि 3 वेळा ओमचं उच्चारण करूया. ओमचं उच्चारण करताना अकार, उकार आणि मकार तीनही येते. डोळे बंद, दीर्घ श्वसन. दोन्ही हात एकमेकांवर घासून चेहऱ्यावर ठेवूयात आणि हळूहळू डोळे उघडूयात. आता आपण मानेचे व्यायाम बघूया. सुखासनात बसायचं आहे. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. श्वास घेत मान मागे, सरळ. श्वास सोडत मान खाली. छाती राहण्याचे चेतण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत मान मागे, श्वास सोडत मान पुढे. वेळा करायचा आहे. श्वास घेत मान मागे, श्वास सोडत मान पुढे. हळूवार करायचा आहे. आता आपण करणार आहोत नेक बेंडिंग. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. श्वास घेत मान डावीकडे बेंड करायची आहे आणि श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मान डावीकडे, पॉसिबल एवढी ट्विस्ट करा. सरळ. श्वास सोडत उजवीकडे. सरळ. श्वास घेत मान डावीकडे, सरळ. श्वास सोडत मान उजवीकडे. सरळ. आता आपण नेक ट्विस्ट करणार आहोत. पॉसिबल एवढे डावीकडे बघायचं. श्वास घेत, श्वास घेत डावीकडे, सरळ. श्वास सोडत उजवीकडे. सरळ. श्वास घेत डावीकडे, सरळ. श्वास सोडत उजवीकडे. आता आपण करणार आहोत खांद्याचे व्यायाम. दोन्ही हात समान मुद्रेत खांद्यावर, कोपरे जोडलेले. फुल रोटेशन करायचं आहे. हात श्वास घेत मागे कानाला लागून, खाली, समोर. श्वास घेत, श्वास सोडत खाली. 3 वेळा क्लॉकवाईज आणि 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. क्लॉकवाईज करूया. श्वास घेत वर,
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, वर, तोंडाला लागू, खाली, रिलॅक्स. हाताच्या बोटांचा व्यायाम करूया. श्वास घेत अर्धी बोट बंद करायची आहे. ओपन, बंद, श्वास घेत, श्वास सोडत ओपन, श्वास घेत बंद, श्वास घेत ओपन. रिस्ट रोटेशन करूया. अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. रिलॅक्स. आता कमरेचे व्यायाम करूया. डावा हात मॅट वरती, उजवा हात कानाच्या रेषेत सरळ. डाव्या हाताने पॉसिबल इतकं डावीकडे बेंड व्हायचं आहे. होल्ड करायचं आहे 3 काउंट पर्यंत. 1 2 3. रिलॅक्स. उजवा हात मॅट वरती ठेवायचा आहे. डावा हात कानाच्या रेषेमध्ये सरळ आणि उजवीकडे बेंड व्हायचा आहे. होल्ड करायचा आहे 3 काउंट पर्यंत. 1 2 3. रिलॅक्स. आता ट्विस्टिंग करायची आहे. डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात कमरेच्या मागे आणि शक्य तितकं मागे बघायचं आहे. होल्ड करायचा आहे. श्वास घे. 1 2 3. सरळ. आता उजवा हात गुडघ्या डाव्यावरती आणि डावा हात कमरेच्या मागे आणि ट्विस्ट करायचा आहे. श्वास घेत मागे, शक्य तितकं पॉसिबल मागे बघायचं आहे. 1 2 3. श्वास सोडत पुढे. रिलॅक्स. आता पायाचे व्यायाम करूया. पाय सरळ, हात मॅट वरती. पाय आपल्याला स्ट्रेट करायचे आहे. पायांचे स्नायू मोकळे करून घेऊया. रिलॅक्स. आता अँकल रोटेशन करूया. पाय आपल्याकडे स्ट्रेच करायचे आहेत आणि सर्कल मोशन मध्ये फिरवायचे आहे. अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. 1 2. श्वास घेत पुढे मागे. अँटी क्लॉकवाईज करूया. 1 2 3. आहे त्या जागेवरच उठून उभे राहूयात आणि सूर्यनमस्काराकडे वळूया. सूर्यनमस्कार करण्यासाठी मॅटच्या अगदी सुरुवातीला उभे राहूया. पायामध्ये थोडस अंतर ठेवूया आणि दोन्ही हात बाजूने वर घेऊया. कानाच्या अगदी सरळ रेषेत. इनहेल करत, हात समोर, छाती समोर, प्रणामासन. एक्सेल करत बॅक बेंडिंग करूया. हस्त उत्तानासन. इनहेल. पादहस्तासन. शक्य इतकं खाली बेंड करूया. एक्सेल. अश्वसंचालनासन. पाय काटकोनामध्ये आणायचा आहे. हात दोन्ही पायाच्या बाजूने सरळ रेषेत, नजर स्थिर. दोन्ही पाय मागे, बॉडी स्ट्रेट. दंडासन. गुडघे टेकवायचे आहेत जमिनीला. चिन मॅट वरती, हिप वर उचलायची आहे. अष्टांग नमस्कार. बेंबी पासून वरती
छातीचा भाग वरती उचलायचा आहे, आकाशाकडे नजर करायची आहे. भुजंगासन. शरीर पूर्ण पर्वताच्या सारखं उचलायचं आहे वरती. बॉडी शक्य तितकी स्ट्रेच करायची आहे. हॅमस्ट्रिंग मध्ये ताण अनुभवायचा आहे. पर्वतासन. उजवा पाय पुन्हा पुढे. अश्वसंचालनासन. श्वास घेत डावा पाय पुढे. पादहस्तासन. मुठी स्ट्रेट. दोन्ही हात वर. इनहेल, बॅक बेंडिंग. हस्त उत्तानासन. दोन्ही हात छातीच्या समोर. नमस्कार आसन. ओके. आता हेच आसन, हे सूर्यनमस्कार आपण डाव्या पायाने सुद्धा करणार आहोत. पोझिशन घेऊया. पायामध्ये अंतर ठेवूया. कानाच्या समान रेषेमध्ये हात. इनहेल. छाती समोर. एक्सेल. प्रणामासन. बॅक बेंडिंग करूया. हस्त उत्तानासन. एक्सेल. पादहस्तासन. हात मॅट वरती. उजवा पाय मागे. डावा पाय पुढे काटकोनामध्ये. अश्वसंचालनासन. डावा पाय मागे. बॉडी सरळ स्ट्रेट. दंडासन. गुडघे जमिनीला. चिन मॅट वरती. टिपवर उचलायची आहे. अष्टांग नमस्कार. बेंबी पासून वरचा भाग वरती उचलायचा आहे. खांदे सैल. भुजंगासन. शरीर लिफ्ट करायचं आहे पूर्ण. पर्वतासन. डावा पाय पुन्हा समोर. काटकोनामध्ये अश्वसंचालनासन. उजवा पाय पुढे. पादहस्तासन. श्वास घेत मागे. हस्त उत्तानासन. बॅक बेंडिंग. हात प्रणाम मुद्रेमध्ये समोर. नमस्कार आसन. आता आपण आपल्या आसनांकडे वळूया. आसन करण्यासाठी पहिलं आपलं आसन आहे ताडासन. ताडासन करण्यासाठी पायामध्ये थोडंसं अंतर ठेवूया. दोन्ही हात इंटरलॉक करायचे आहे आणि वरच्या दिशेने स्ट्रेच करायचे आहे. शक्य तेवढं वरती स्ट्रेच करायचे आहे. इनहेल करत आपले पायाच्या पंजांवरती आपल्याला शरीर बॅलन्स करायचं आहे. होल्ड करूया. 1 2 3. रिलॅक्स. आपलं दुसरं आसन आहे त्रिकोणासन. त्रिकोणासन करण्यासाठी 2 ते 3 फुटाचा अंतर घ्यायचं आहे पायामध्ये. उजवा पाय पंजा उजव्या दिशेला करायचा आहे आणि शरीर
बॅलन्स करायचा आहे. उजवा हात उजव्या पायाला टेकला पाहिजे आणि डावा हात समांतर रेषेमध्ये वरती राहिला पाहिजे. मान स्ट्रेच करायची आहे आणि उजव्या हाताकडे पाहायचा प्रयत्न करायचा आहे. होल्ड करूया. 1 2 3 रिलॅक्स. त्याचप्रमाणे आता आपण हे आसन डाव्या पायाने सुद्धा करायचं आहे. हात समांतर रेषेमध्ये, डावा हात डाव्या पायाला, उजवा हात कानाच्या रेषेत सरळ, मान स्ट्रेच करायची आहे आणि उजव्या हाताकडे वरती पाहायचं आहे. आता होल्ड करूया. 1 2 3 रिलॅक्स. आपलं पुढचं आसन आहे मलासन. दोन्ही पायामध्ये खांद्या एवढं समान अंतर घेऊया. श्वास आत घेत हात वर घेऊया. प्रणव मुद्रेमध्ये श्वास आत घेत श्वास सोडत खाली बसूया. लक्षात ठेवा दोन्ही कोपरे गुडघ्याच्या आतमध्ये असायला हवे. होल्ड करूयात आसन. 1 2 3 रिलॅक्स. तसंच मागे बसूया. दोन्ही पाय तळवे एकमेकांना जोडून घेऊया. हात इंटरलॉक करूया आणि होल्ड करूया. पायाचे तळवे बटरफ्लाय क्लोज करायचे आहे. सरळ पाठीचा कणा ताठ. फ्लॅट करायचे आहेत आपल्याला 10 काउंट पर्यंत. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9. आपलं पुढचं आसन आहे मार्जरी आसन, कॅट अँड काऊ पोज. हे करण्यासाठी आपल्याला टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचं आहे. पायाच्या मध्ये अंतर ठेवायचं आहे गुडघ्यांमध्ये. हात खांद्याच्या रेषेत सरळ. श्वास घेत डोकं खाली घ्यायचं आहे आणि खांद्यावरती छातीला टेकवायचे आहे. आत बॅक करायचं आहे. श्वास सोडत आत इन. श्वास घेत आत बॅक. श्वास सोडत आत इन. श्वास घेत आत बॅक. श्वास सोडत आत इन. पुढचं आसन आहे मकरासन. मकरासन करण्यासाठी पाय पसरून घेऊया थोडे. डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आहे. डावा हात कमरेच्या पाठीमागे, उजवा हात फोल्ड करून गुडघ्यामधून बाजूला काढायचा आहे. सरळ रेषेमध्ये कानाच्या आणि शक्य इतकं मागे पाहायचं आहे. पोटाला जास्तीत जास्त फील पडला पाहिजे. होल्ड करूया. 1 2 3 श्वास सोडत रिलॅक्स. उजव्या हाताने सेम आसन करूया. उजवा पाय फोल्ड, हात हात मागे कमरेच्या. श्वास घेत मागे पाहायचा. 1 2 3 रिलॅक्स. मुक्तासन करणार आहोत. पवन मुक्तासन करण्यासाठी पाठीवर झोपूया. गुडघे फोल्ड. दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारायची आहे. पोटावर शक्य इतका ताण द्यायचा आहे आणि आपलं डोकं वरती घेऊन गुडघ्याला टेकवण्याचा
प्रयत्न करायचा. होल्ड करूया. 1 2 3 रिलॅक्स. पाय सैल सोडायचे आहे. आपण करणार आहोत अर्ध हलासन. अर्ध हलासन करण्यासाठी आपले पाय 90 डिग्री मध्ये वरती उचलायचे आहेत. हात शरीराच्या रेषेत सरळ आणि पाय 90 डिग्री मध्ये वर. 1 2 3 रिलॅक्स. हळूहळू सोडायचे आहे. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत शवासन. शरीराला शांत करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. तर हात आकाशाच्या दिशेने वरती, डोळे बंद. एक खोल श्वास आत आणि बाहेर. शरीर सैल सोडायचं आहे. एक खोल श्वास आत आणि बाहेर. सर्व शरीर, आपले स्नायू, आपले जॉइंट्स सगळे रिलॅक्स होत आहे. आपल्या शरीराप्रती जागरूक होऊया. आपले खांदे, आपली पाठ, छाती, आपले हात, कंबर, गुडघे, पायाची पोटरी, कंबर सगळं रिलॅक्स होत आहे. आपलं पूर्ण शरीर शांत झालं आहे. शरीराप्रती जागरूक होऊया आणि आपल्या शरीराची हळूहळू हालचाल करूया. उजव्या कुशीवर वळून उठून बसूया. आता आपण प्राणायाम करूया. प्राणायाम करण्यासाठी सुखासनात बसायचं आहे. दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा करून गुडघ्यावरती हात ठेवायचा आहे. दीर्घ श्वसन करूया. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, खांदे सैल. एक खोल श्वास आत आणि बाहेर. एक खोल श्वास आत आणि बाहेर. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. होल्ड करायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकपुडीने घ्यायचा आहे. होल्ड करायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. असे 5 राऊंड आपल्याला करायचे आहे. श्वास आत, होल्ड, बाहेर. श्वास आत, होल्ड, बाहेर. 2 राऊंड झालेले आहेत. श्वास आत, होल्ड, बाहेर. श्वास आत, होल्ड, बाहेर. 4 राऊंड झालेले आहेत. श्वास आत, होल्ड, बाहेर.
श्वासात पोट बाहेर. रिलॅक्स. 5 राऊंड झालेले आहेत. डोळे बंद करूया आणि ओमचं उच्चारण करूया 3 वेळा. ओमचं उच्चारण करताना अकार उकार मकार तिन्ही येऊ दे. श्वासात श्वासासोबत ओमचं उच्चारण करूया. दोन्ही हात एकमेकांवर रब करूया. डोळ्यावर ठेवून चेहऱ्याचा मसाज करत डोळे उघडूया. हरिओम. तुम्हाला हा 20 मिनिटाचा योगा सेशन कसा वाटला नक्की कळवा कमेंट सेक्शन मध्ये. आणि आपला चॅनल माइंडफुल योग सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.